प्रभूची महिमा व गौरव असो. आपला मत्ताईचा 18वा अध्याय पहिल्या वचनापासून ते शेवटपर्यंत आपण वाचणार आहोत. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा येशूने बालकाला बोलवून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. ह्यास्तव जो कोणी स्वतःला बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो, मला जवळ करतो, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याचा गळ्यात मोठा जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे. ह्यात त्याचे हित आहे. अखंडनामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळाने तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवत असेल तर तो तोडून फेकून दे. 2 हात किंवा 2 पाय असून सर्वकालिक अग्नीत पडावे ह्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. तुझा डोळा तुला अडखळत असेल तर तो उपटून फेकून दे. 2 डोळे असून अग्नी नरकात पडेल ह्यापेक्षा 1 डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे. सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्याचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. आणखी जे हरवलेले त्यांना तारायला मनुष्याचा पुत्र आला आहे. प्रभूची महिमा व गौरव असो. हरवलेल्या मेंढरांचा दृष्टांत. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती 99 डोळ्यांवर सोडून त्या भटकलेल्या शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले तर न भेटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील. असे मी तुम्हाला
खचित सांगतो, तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. अपराध करणाऱ्याबरोबर कसे वागावे? तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांतात असता त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. परंतु त्याने जर ऐकला नाही तर आणखी एका दोघांचे आपणाबरोबर घे, अशासाठी की दोघं किंवा तिघ साक्षीदाराच्या तोंडून प्रत्येक शब्द बाधित व्हावा. आणि जर त्याने त्याचे ऐकले नाही तर मंडळीला कळव. आणि जर त्याने मंडळीचेही ऐकलं नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार त्याच्यासारखा होवो. मी तुम्हाला खचित सांगतो, जे कोणी तुम्ही पृथ्वीवर बांधल ते स्वर्गात बांधले होईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. सामुदायिक प्रार्थना. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करील तर ती तुझ्या स्वर्गातील पित्याकडून त्याच्यासाठी केली जाईल. कारण जे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.